नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल जयतवार, सहाय्यक शिक्षक समर्थ हायस्कूल रामटेक। मी आज इयत्ता 6वी म्हणजे वर्ग 6वी या विज्ञान विषय पाठ क्रमांक 1 आपल्यासमोर घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। यालाच मराठीमध्ये आपण म्हणूया सजीवांची लक्षणे। तर हा पाठ क्रमांक 1 आहे आणि नुकताच मला आजच कळलं की मला हा विषय तुमच्या वर्गावर इयत्ता वर्ग 6वी ब यांना हा विषय मला घ्यायचा आहे। तर एक विज्ञान शिक्षक म्हणून मी तुमच्यासमोर आपला पाठ क्रमांक 1 मी घेऊन आलेलो आहे। तर जास्त आपण वेळ न घालवता मुख्य मुद्द्याला येऊ। काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की आम्हाला टाइम टेबलमध्ये वेगळे शिक्षक लिहून दिलेले आहेत, पण काही अडचणीमुळे हा जो विषय आहे तो माझ्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे। आता जे तुमचे ज्या तासिका काही कारणास्तव वेगवेगळ्या शिक्षकांच्या ड्युट्या SIR या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये लागलेल्या आहेत, माझी पण ड्युटी त्या ठिकाणी लागलेली आहे। मी पालकांना माझी अशी विनंती आहे की ज्या पद्धतीने ज्या मार्गाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो पोहोचण्याचा प्रयत्न करू। आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या सूचनेनुसार या पद्धतीचं जे आहे शिक्षण आपल्याला घ्यावं लागणार आहे। पुढे अशी परिस्थिती पण येऊ शकते, या गोष्टीसाठी आपल्याला सज्ज राहायचं आहे। शासनाचे काम आहेत तर ते आपल्याला करावे लागणार आहे। तर तरी पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांचा लॉस होऊ नये म्हणून मी आता तुमच्यासमोर या पद्धतीद्वारे हा पाठ घेणार आहे। तर चला जास्त वेळ आपण न घालवता आपल्याला मुद्द्याकडे यायचं आहे। तर आपल्या पाठाचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांची लक्षणे। बघा, पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव सजीव आहेत, त्याचप्रमाणे निर्जीव वस्तू पण आहेत, त्याला आपण नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो। जे निर्जीव आहेत त्यांना आपण नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो, जे सजीव आहेत त्यांना आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो। तर बघा, आपण इयत्ता 3री 4थी 5वी पासून सजीव कोणते निर्जीव कोणते हे सर्व आपण काय करत आलोय, शिकत आलेलो आहे। पण आपल्याला सजीव आता नेमकं म्हणायचं कोणाला, सजीव कशाला म्हणता येईल, निर्जीव कोणत्या वस्तूला म्हणता येईल, फक्त आतापर्यंत आपल्याला नावं माहिती होती। पण आता त्यांची जी लक्षणे आहेत, त्यांची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की नेमकं सजीव कोणाला म्हणायचं, काय लक्षणे आहेत त्याची, त्या सर्व गोष्टी आपल्याला या पाठामध्ये शिकायच्या आहेत। तर स्टेप बाय स्टेप आपण या सजीवांची लक्षणे जाणून घेऊया। तर सर्वात पहिला जो सजीवांचं जो लक्षण आहे तेच म्हणजे पहिलं, आपण अनेक गोष्टी आपण पाहतोय, तर पहिला जो लक्षण आहे त्या सजीवांचं ते आहे ग्रोथ। ग्रोथ म्हणजे काय, वाढ होणे। तर बघा, याचे काही पुस्तकामध्ये काही उदाहरण दिलेले आहेत, मी पुस्तक हातात घेतलेली नाही, फक्त तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतोय की एक उदाहरण असं दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये की एक मुलगा जो आहे, पहिलाच पिक्चर आहे तुमच्या पुस्तकामध्ये, एक मुलगा आहे तो एका कुत्र्यासोबत खेळत आहे, कुत्रा त्याच्यासोबत खेळत आहे। तर बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्या गळ्यामध्ये पट्टा बांधलेला होता आणि तो पट्टा हळूहळू जसा तो जो कुत्र्याचा जो पिल्लू आहे तो छोटं होतं, तर त्यावेळेला काय तेव्हापासून त्या पिलूच्या गळ्यामध्ये तो पट्टा होता आणि नंतर त्याची जसजशी ग्रोथ होत गेली तर हळूहळू तो पट्टा त्याला बदलावा लागला, कारण की पट्टा जो आहे तो निर्जीव वस्तू आहे आणि कुत्रा आहे सजीव वस्तू। त्याची लहान तो पिल्लू होता, त्याला आपण पपी म्हणतो, मग तो हळूहळू मोठा झाला आणि म्हणजे काय, तो एक प्रकारचा सजीव आहे म्हणून त्याची ग्रोथ झाली, त्याच्या शरीर रचनेमध्ये वाढ झाली, त्याचं वजन वाढलं, त्याची उंची वाढली। तर हे लक्षणे आपल्याला सजीवामध्ये दिसून येतात, ठीक आहे। तर असे अनेक उदाहरण आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला एक दुसरा चित्र दिसतो आहे बघा, की एक छोटा एक खाली चित्र दिसतो आहे, त्याच्यामध्ये काही वस्तू ठेवलेल्या आहेत, शेतकरी आहे तो बसलेला आहे। त्याच्यानंतर बघा, काही शेतीविषयक साहित्य त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, काही प्राणी त्या ठिकाणी आहेत, जसं उदाहरणामध्ये पुस्तकामध्ये आपण बघू शकतो। हा जो खालचा जो चित्र आहे त्याच्यामध्ये बघा की हा जो चित्र आहे याच्यामध्ये जे आहे हेन आहे तुम्हाला दिसते आहे, काऊस दिसते आहे, त्याच्यानंतर गोड दिसते आहे। तर हे सर्व वस्तू तुम्हाला, सर्व जे सजीव प्राणी आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। तर पहिला जो कॅरेक्टरिस्टिक आहे ग्रोथ, म्हणजे याच्यामध्ये काय वाढेल, याच्यामध्ये यांची उंची वाढेल, म्हणजे दे हॅव अ हाईट देन वेट, या पद्धतीची लक्षणे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील। तर या हाईट किंवा वेट त्यांचं वाढते, त्यांची उंची वाढते, त्यांचं वजन वाढते, तर असे जे असतात त्यांनाच आपण सजीव म्हणतो, ठीक आहे। पहिला जो लक्षण आहे तो आपण बघितला आहे, वाढ हा महत्वाचा लक्षण आहे। त्याच्यानंतर दुसरा जो त्याचा मुद्दा आहे आता डेव्हलपमेंट। डेव्हलपमेंट म्हणजे काय, DEVELOPEMENT, डेव्हलपमेंट। डेव्हलपमेंट म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला दिसून येतात। तर कोणते बदल दिसून येतात, डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर विचार करण्यापासून, वागण्यापासून, बोलण्यापासून या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये बदल दिसतात। बघा, वाढ, आपण एक उदाहरण समजा जर पाहायचं म्हटलं तर काय आपल्या लक्षात येते की एखादा छोटा बाळ असेल तर तो काय करेल, तो पहिले कावरिंग करेल, त्याच्यानंतर क्राईंग करेल, है ना, क्राईंग येईल पहिले, नंतर क्राउलिंग येईल, असे अनेक। त्याच्यानंतर तो काय करेल, त्याच्यानंतर तो हळूहळू मोठा होईल तर जम्पिंग करेल,
म्हणजे त्याच्यामध्ये हे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला हळूहळू पाहायला मिळतील. तर हे आपल्याला कुठे पाहायला मिळते? हे आपल्याला फक्त लिव्हिंग थिंग्स मध्ये हा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे या ठिकाणी आपण बघूया. तिसरा जो दिलेला आहे याच्यामध्ये बघा, तुम्हाला पुस्तकातले काही वाक्य मी तुम्हाला वाचून सांगतो आहे की याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. सो दिस इज अवर मोती 2 years ago when brought him home. He was a small puppy at the time. He could not even stand properly. He used to drink milk. We gave him a sleep for a very long time. Now Moti is a grown. म्हणजे तो आता मोठा झालेला आहे. If a ball thrown away, he runs to get it. तो त्याला आणायला जातो. He catches it. तो त्याला पकडतो. Balls in the mouth. तो तोंडात बॉल पकडतो. Brings back. If a biscuit is tossed high up, जेव्हा बिस्किट समजा जर वर आपण फेकलं तर तो सर्व ऍक्टिव्हिटी करू शकतो. म्हणजे त्यात तो पूर्णपणे जे आहे त्याला त्याचा डेव्हलपमेंट झालेला आहे. कसं की पहिले तो पपी होता, नंतर तो ग्रोथ झालेली आहे. त्याच्यानंतर बघा चित्रामध्ये मेनी थिंग्स आर शोन इन द पिक्चर्स. विच ऑफ देम नीड फूड. विच थिंग्स इन द पिक्चर्स डोंट ग्रो. मेक अ लिस्ट ऑफ बोथ सेपरेटली. तुम्हाला काय करायचं आहे? आपली एक नोटबुक घ्यायची आहे. या चित्राचं याला ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व दिस पिक्चर केअरफुली अँड मेक अ लिस्ट विच थिंग्स आर लिव्हिंग अँड विच थिंग्स आर नॉन लिव्हिंग. तर हे तुम्ही सहज पद्धतीने करू शकता. त्याच्यात खूप काही सांगण्यासारखं नाहीये आणि आपण ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक तुम्हाला एक पिक्चर या ठिकाणी दिलेला आहे पेज नंबर 2 वर. गो टू द लार्ज ट्री नियर इन युअर स्कूल ऑर होम. तुमच्या घराजवळ असलेल्या एखादा मोठा झाड असेल घराजवळ किंवा शाळेजवळ, तर त्या झाडाजवळ जा. केअरफुली ऑब्झर्व द स्मॉल अँड लार्ज लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड इट. तर जवळजवळ जेवढे काही ऑर्गॅनिझम तुम्हाला तिथे दिसतात त्यांना तुम्ही ऑब्झर्व करा. आता काही ब्रांचेस, लिव्स आणि फ्लॉवर्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. काही खाली पडलेले पाहायला मिळतील. तर काही झाडाच्या खाली खूप कचरा पडलेला असतो, पानं पडलेली असतात, त्यांच्या खाली पण काही सजीव असतात. छोटे जीव आपण छोटे म्हणजे आपण मॉस्किटो पासून, आपण किड्यांपासून, जे काही इन्सेक्ट्स असतात त्यांच्यापासून आपण सर्व गोष्टी त्यांना आपण सजीव म्हणू शकतो. मेक अ लिस्ट ऑफ एव्हरीथिंग यू फाइंड. कम्पेअर युअर लिस्ट विथ युअर फ्रेंड्स ऑब्झर्वेशन. डज द कंबाइंड लिस्ट इन्क्लूड्स द ग्रास ग्रोइंग अंडर द ट्रीज अँड स्मॉल सॅपलिंग्स. म्हणजे छोटे जे झाड आहेत, छोटे झाड म्हणण्यापेक्षा छोटे रोपटे, गवत याच्यामध्ये आढळणारे जे प्राणी आहेत त्या सर्वांसोबत तुम्ही त्यांचं कम्पेअर करू शकता. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर सो लार्ज दे कॅन सीन फ्रॉम द डिस्टन्स व्हाईल अदर्स आर व्हेरी स्मॉल. तर काही प्राणी हे छोटे असतात, इतके सूक्ष्म असतात की त्यांना मायक्रोस्कोप मध्ये पाहावं लागतं. ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर असे पण प्राणी आपल्याला म्हणजे साईजनी ते मोठे असो किंवा छोटे असो, ज्यांच्यामध्ये काही असे आपल्याला लक्षणं दिसतात, त्यांची ग्रोथ होत असते. हा आपला पहिला मुद्दा होता की ग्रोथ. त्याच्यानंतर आपण डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे काय की उभं होणं, चालणे, जम्पिंग, वॉकिंग आहे. त्याच्यानंतर वॉकिंग. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे जम्पिंग. त्यानंतर वॉकिंग, स्टँडिंग. त्याच्यानंतर इंटेलिजन्स म्हणजे त्याच्यात बुद्धिमत्तेचा विकास झालेला असतो. बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये आलेली असते, विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आलेली असते. अशा पद्धतीचे डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते. ऑल थ्रू ऑल लिव्हिंग थिंग्स बी ग्रो. एनिमल्स ऑकर्स ओनली द स्पेसिफिक पिरियड ऑफ देअर लाईफ. Plants continue grow to long their life. We observe all in other organs of the living organs of the animals. Some plants grow through its life. काही झाडं जी असतात ती काही झाडं नाही, सर्वच झाडं हे पूर्ण आयुष्यभर त्यांची वाढ होत असते. तर झाडांची वाढ ही आयुष्यभर होत असते. तरी पण काही वनस्पतीचे जे भाग आहेत, सम पार्ट्स ऑफ द प्लांट्स जे आहेत त्यांची विशिष्ट म्हणजे वेळेपुरतीच त्यांची ग्रोथ होत असते. विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्यांची ग्रोथ होत असते. जसं ट्रंक हळूहळू तो मोठा होतो, पण त्याच्यानंतर त्याची वाढ कुठेतरी थांबली असते. झाडाची जी पानं, जी लीव्ज आहेत त्यांची ग्रोथ पहिले ते स्मॉल असतात, मग हळूहळू ते मोठे होतात आणि मग ते खूप मोठेच होत बसतात का, खूप मोठे पान होतात का, नाही. तर त्यांची जरी तो झाडांची आयुष्यभर वाढ होत असते, द ट्रीज ग्रो ऑल होल देअर लाईफ असं जरी असलं तरी पण त्यांच्यामध्ये जे काही पार्ट्स असतात त्यांची एक मर्यादित ग्रोथ होत असते. हे आपल्याला बघायला मिळते. तसं आपण काही झाडांचा समजा जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर बघा, पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, ज्याला आपण बनियन ट्री, पीपल ट्रीज, बांबू ट्रीज, कोकोनट ट्रीज, मँगो ट्रीज, प्रत्येकाची रचना वेगळी आहे. पण वनस्पती सुद्धा काय आहे, सजीव आहे. ते लिव्हिंग थिंग्स मध्ये येतात. कारण प्लांट्स का बरं लिव्हिंग थिंग्स मध्ये, त्यांची पण वाढ का बरं होत असते की बघा, प्लांट्स जे असतात ते प्लांट्स मध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळते, मुवमेंट पाहायला मिळते. ते आपण पाहू पुढे. मुवमेंट हा सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर प्लांट्सची सुद्धा काय होत असते, ग्रोथ होत असते. आता तुम्ही पहा, प्लांटची ग्रोथ म्हणजे सुरुवातीला काय असेल की समजा जर एखादं सीड असेल बघा, मग त्या सीड मध्ये काय होत असते की या पद्धतीने जमिनीमध्ये समजा जर तो आपण त्याला इथे दिलं तर हळूहळू काय त्याला पानं येतात. सुरुवातीला छोटी असतात ती, आणि मग नंतर आपल्याला काय पाहायला मिळतं की याची पूर्ण ग्रोथ होऊन
हे जे आहे ज्या पद्धतीने त्याला पानं येतात ती पूर्ण ग्रोथ त्याची होते आणि म्हणून आपण म्हणू शकतो की प्लांट्सला ग्रोथ असते, त्यांच्या आयुष्यभर त्यांची वाढ होत असते आणि हा एक महत्वाचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक कडे वळू. याच्यामध्ये बघा प्लांट्स आपला जो त्यांची जी वाढ होते त्यांच्यामध्ये प्रोसेस होत असते अन्न तयार करण्याची. वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात म्हणजे ग्रोथ होते आणि यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असते. प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असते. फोटोसिंथेसिस रिएक्शन काय आहे नेमकं, तर काय होतात वनस्पती हे सूर्याकडून काय करतात, सूर्यप्रकाश घेतात. हा जो सन आहे या सनलाइट जो आहे, सनलाइट फॉल्स ऑन द ट्री, मग इथून मिळालं त्यांना काय मिळालं, सनलाइट मिळालं. सनलाइट मिळाल्याच्या नंतर ते हवेतून काय घेतात, तर CO2 घेतात. त्यालाच आपण कार्बन डायऑक्साईड गॅस असं म्हणतो. त्याला नाव आहे कार्बन डायऑक्साईड गॅस त्याला आपण म्हणतो. मग काय करतात ते रिलीज काय करतात म्हणजे सोडतात काय. आतापर्यंत आपण ऐकलं की वनस्पती ऑक्सिजन वायू सोडतात, तर काय सोडतात, O2 हा त्याचा जो आहे तो फॉर्म्युला आहे, यालाच आपण ऑक्सिजन असं म्हणतो. ऑक्सिजन सोडतात. आता जमिनीतून काय घेतात, जमिनीमधून ते मिनरल्स घेतात. जसं हा एक वनस्पती आहे जी मुळं आहेत आणि हे मिनरल्स घेतात इथून आणि या पद्धतीने त्याच्यामध्ये काय होत असते की क्लोरोफिल नावाचा जो द्रव्य आहे तो तयार होतो. हिरवा रंगाचा द्रव्य असतो तो आणि अशा पद्धतीने वनस्पती आपलं अन्न तयार करतात. ही पण एक जी प्रोसेस आहे ती ग्रोथशी रिलेटेड आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं. तर पहिला आपण मुद्दा काय पाहिला की वनस्पतीमध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सजीवांमध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, वनस्पतीमध्ये जे फोटोसिंथेसिस रिएक्शन आहे, प्राण्यांची वाढ होते, हे आपण सविस्तर मुद्दा आपण चर्चेला घेतलेला आहे. तर आता हा मुद्दा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स मध्ये ग्रोथ हा पहिला मुद्दा आहे. चला हे मिटवतो आहे मी, कारण की आता पुढे आपल्याला दुसरा मुद्दा बघायचा आहे. व्हिडिओ जास्त लांब होऊ नये, तरी पण जे आहे त्या गोष्टी आपल्याला टाळता येत नाही, कारण काही गोष्टी आपल्याला सविस्तर घ्याव्या लागतात. चला तर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे बोलूया. आपण पहिला मुद्दा पाहिलेला आहे ग्रोथ म्हणजे वाढ होणे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. दुसरा आपण जो भाग घेतलेला आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट आपण बघितलं. त्याच्यात रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली, इथे ग्रोथ आणि इथे डेव्हलपमेंट करून घ्या. वाढ आणि विकास, वाढ व विकास असं आपण त्याला म्हणू. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजे याला चेतना प्रतिसाद आपण असं याला म्हणू. चेतना प्रतिसाद हा सुद्धा एक दुसरा मुद्दा आहे जो सजीवांमध्ये आढळतो. बघा आता काही उदाहरण या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते तुम्हाला सांगतो आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे की समजा जर एखाद्या झाडावर समजा जर मधमाशांचं पोळं असेल, ज्याला आपण काय म्हणतो बिहाव, आणि खाली समजा काही लहान मुलं असतील आणि त्यांनी चुकीने त्या झाडाच्या खाली समजा जर आग जाळली किंवा एखादा कचरा पेटवला, तर त्या बी हॅव्स काय बी म्हणजे मधमाशा काय रिस्पॉन्स करते, हा पहिला एक मुद्दा दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा दिलेला आहे, समजा अ हेन अँड चिक्स आर पिकिंग ग्रेन्स, अ कॅट अँड स्नेक अप्रोचेस देम. दुसऱ्या ठिकाणी असं एक उदाहरण दिलेलं आहे की काही कोंबडीचे जे पिल्लू आहे म्हणजे चिक्स आणि त्याच्यानंतर हेन काय म्हटलंय, हेन आणि तिचे पिल्लू यांना समजा जर कॅट किंवा एखाद्या स्नेकनी पाहिलं तर ते हेन काय करते, समजा जर यांच्यावर लक्ष पडलं कोंबडीचं, काय करते ते आपल्या सर्व पिल्लांना काय करते आपल्या खाली घेऊन टाकते. म्हणजे काय, तिला संकट आहे, पुढे काहीतरी धोका आहे असं तिला पूर्णपणे काय आलेला आहे, अंदाज आलेला आहे. आणि तो अंदाज घेतला तिने आणि त्याला काय केलं त्यांनी, क्विक रिस्पॉन्स दिला. म्हणून या मुद्द्याचं नाव आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. मधमाशा काय होतील, पूर्ण उडतील त्या ठिकाणी, उडणार. का बरं उडणार, कारण की त्यांना हे गोष्ट लक्षात आलेली आहे की इथे आता आपल्याला त्रास होणार आहे किंवा ते मागे पण त्यांचे धावू शकतात, तर त्या मुलांना पण धोका आहे आणि मधमाशांना. तिसरा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, many pigeons have gathered on the ground and near buildings and wires. Suddenly there is a loud noise of firecrackers.
म्हणजे समजा जर एखाद्या ठिकाणी कबूतर दाणे टिपत आहेत आणि एखाद्या फटाक्यांचा आवाज झाला जोरदार, काय होती कबूतर? पिजिऑन्स. पिजिऑन्स म्हणजे कबूतर. काय होती कबूतर? फ्लाय अवे, दूर उडून जाणार. अजून एक आपला दररोजच्या जीवनातलं एक उदाहरण घेऊया. समजा जर तुम्ही चालत आहात आणि तुमच्या पायाला अचानक काटा किंवा काच किंवा असं काही टोकदार वस्तू आहे ते दुखली, तुमचा रिस्पॉन्स काय असतो? तुमचा रिस्पॉन्स असतो लगेच तुम्ही तो पाय तिथून उचलता आणि तुम्हाला लगेच ब्रेन तुम्हाला ऑर्डर करतो आणि काय करतो की तो ज्या भागामध्ये तुमचा पाय पडलेला आहे तो पाय लगेच उचलला जातो. हे सर्व जे उदाहरण आहेत ते रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलीचे आहेत. तर याचे अनेक उदाहरण या तुम्हाला पाठात दिलेलं आहे. स्मॉल बेबी इन द क्रॅडल फील्स हंग्री ऑर इट्स क्लॉथ्स गेट वेट. समजा जर लहान बाळ असेल, नुकताच जन्माला आला 1-2 महिन्याचा, समजा जर त्याने शी केली असेल किंवा त्यांनी समजा जर त्याचं सूप केली असेल तर तो ओला होतो कापड त्याचा. मग तो काय करतो? काय रिस्पॉन्स देतो आपल्याला? तो देतो आपल्याला रिस्पॉन्स करतो की मला इथे ओलं लागत आहे आणि तो रडायला सुरुवात करतो. असे अनेक उदाहरण आपल्याला पाहता येईल. समजा जर आपण एखाद्याची चिमटी घेतली तर लगेच आपला एकदम काय होतं की लक्ष त्या बाजूला जातो आणि आपला पूर्ण जो अवधान आहे तो त्या ठिकाणी जातो. तर अशा पद्धतीचे आपल्याला अनेक उदाहरण जे आहेत त्याच्यानं मायमोसा प्लांट जो आहे, लाजरीचं झाड तुम्ही बघा, तो पूर्ण प्रफुल्लित झालेला असतो आणि तुम्ही त्याला समजा टच केलं. आता प्लांट्स पण काय करतात? रिस्पॉन्स करतात, जो आहे चेतना प्रतिसाद करतात आणि सजीव पण करतात, प्लांट्स पण करतात. सजीव मध्येच प्लांट्स आले तर प्लांट्स आणि एनिमल्स हे दोन्ही काय करतात? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजेच चेतना प्रतिसाद करतात. अनेक उदाहरण आहेत, याच्यामध्ये खूप सारे उदाहरण अजून पाहूया. While often see how different animals behave various situations, whether it's a tiny insect like a fly, mosquito, large animals, they all sense with the happening around them. Earthworms move away from the sunlight. अजून एक उदाहरण बघा की समजा एखादा गांडूळ आहे, तो मातीतून बाहेर काही कारणास्तव निघाला असेल किंवा आपण माती खोदली त्याच्यात तो बाहेर आला, तर बघा सूर्याची उष्णता त्याला सहन होत नाही, तर तो काय करतो? मातीमध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो किंवा दुसऱ्या ओल्या जागेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. तर तो काय करतो? प्रकाशाला काय करतो? आपला रिस्पॉन्स देतो. दुसरे तुमच्याकडे वेगवेगळे प्लांट्स आहेत. प्लांट्सची जी ग्रोथ आहे, जे प्लांट्स समजा जर एक उदाहरण म्हणून सांगतोय बघा, एक प्लांट तुम्ही मनी प्लांटचं नाव मी घेतो आहे या ठिकाणी. मनी प्लांट तो आपण घरात सहसा लावतो. बघा एक कुंडी आहे, या कुंडीमध्ये एक मनी प्लांट तुम्ही घरी लावलेला आहे. ठीक आहे, मी चित्र काढतोय जेवढं शक्य होईल तेवढं. फास्ट मला घ्यावं लागत आहे. आता बघा हा पूर्ण डार्क रूम मध्ये आहे आणि इथे कुठेतरी एक खिडकी आहे जिच्यातून सूर्यप्रकाश जो आहे तो येत आहे. तर मला एक गोष्ट सांगा, या प्लांट्सची वाढण्याची दिशा ही या बाजूला राहील की या बाजूला? तो निश्चितच तुम्हाला असे अनेक उदाहरण तुम्ही पाहू शकता की प्लांट्सची जी ग्रोथ आहे ती तुम्हाला प्रकाशाच्या दिशेने दिसेल. म्हणजेच काय की प्लांट सुद्धा काय करतात? लाईटला म्हणजे सनलाईटला काय करतात? रिस्पॉन्स देतात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली हा सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे. पहिला बघितला, दुसरा बघितला, एवढा मुद्दा तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतरच आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळत आहोत, तो म्हणजेच उत्सर्जन. तर बघा मी 2 लिहिलेले आहेत, बाकी भाग मी मिटवतो आहे. तुम्हाला समजा जर हा मुद्दा कळला असेल तर मी पुढे जातो आहे. ठीक आहे. सॉरी, मी माईक लावायला विसरलेलो होतो. तर आपण आता तिसऱ्या मुद्द्याकडे वळत आहोत, तो म्हणजेच तिसरा मुद्दा एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशन म्हणजेच काय? उत्सर्जन. तिसरा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो सजीवांमध्ये आढळतो. बघा निर्जीव हे ग्रोथ त्यांची होत नाही हे आपल्याला माहित आहे. खुर्ची, टेबल, फॅन, कूलर जेवढे काही आपल्याला आजूबाजूला वस्तू दिसतात ते सर्व निर्जीव वस्तू. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली त्यांच्यात हा गुण नसतो. खुर्चीला फेका, तोडा, काही करा, काही फरक पडत नाही. त्याच पद्धतीने तिसरा जो मुद्दा आहे तो एक्सक्रिएशन. तर सजीवांमध्ये असणारा तिसरा महत्वाचा मुद्दा उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे काय? उत्सर्जन म्हणजेच काय की जे काही आपण अन्नपदार्थ खातो, जे कोणते प्राणी असतील, ती गाय असो, शेळी असो, गाढव असो किंवा मग अन्य जंगली प्राणी असो, मनुष्य प्राणी सुद्धा समजा जर काही अन्नपदार्थ खात असतील तर सर्वच्या सर्व खाल्लेलं अन्न हे आपलं पचू शकत नाही. त्याच्यातला जो उर्वरित जो भाग असतो अन्नाचा तो आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये जमा होतो आणि मग शरीराच्या द्वारे बाहेर टाकला जातो. म्हणजे आपण काय करतो? तो वेस्ट मटेरियल जो असतो, वेस्ट मटेरियल
आपण बॉडीच्या बाहेर काय करतो, वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर टाकतो. म्हणजेच काय, आपण फिसेसच्या स्वरूपामध्ये, फिसेस म्हणतात त्याला, फिसेस वेस्ट मटेरियल म्हणजे आपण लॅट्रिनला वगैरे जातो तो भाग. तर ते सर्व प्राणी करतात, जेवढे प्राणी जेवढे प्लांट्स आहेत ते सर्व हे उत्सर्जन हा जो गुण आहे तो गुण त्यांच्यामध्ये दिसतो. हा जो काय म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हा लक्षण आहे त्यांच्यामध्ये दिसून येतो आपल्याला. तर मेनी लाईक प्रोसेस ऑकर्स इनसाइड द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सम वेस्ट मटेरियल्स आर प्रोड्यूस ड्यू टू द प्रोसेस रिमूव्हल ऑफ सच मटेरियल फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिएशन. त्यालाच एक्सक्रिएशन म्हणतात. व्हाईल ब्रीथिंग आउट एनिमल्स रिलीज वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साइड. की उत्सर्जन हा फक्त एकाच द्वारे होतो असं नाही आहे. फक्त आपण काय लॅट्रिनला गेलो म्हणजेच उत्सर्जन होतो असं नाही. बघा काय काय करतो उत्सर्जन, म्हणजे फिसेस. फिसेस म्हणजे आपला टूल्स, त्याला दुसरा नाव आहे टूल्स म्हणजे विष्ठा. विष्ठा संडास आपण त्याला म्हणतो. दुसरा आपल्या शरीराला घाम येतो म्हणजे काय होतं, स्वेट. स्वेट म्हणजे घाम. तर त्याच्याद्वारे सुद्धा आपल्या शरीराच्या म्हणजे शरीरातले जे घातक किंवा जे पदार्थ आहेत, साल्ट वगैरे जे आहे ते आपल्या शरीरात एक्सेसिव्ह साल्ट जो आहे तो शरीराच्या बाहेर टाकला जातो. त्याच्यानंतर तिसरा युरिन, आपण लघवीकडे जातो. युरिन तर काय, अमोनिया. अमोनिया आणि साल्ट आणि अजून काय, अमोनिया, साल्ट आणि काही अजून जे वेस्ट पदार्थ असतात ते पदार्थ शरीराच्या बाहेर युरिनद्वारे टाकले जातात. अमोनिया आहे, शरीरामध्ये एक्सेसिव्ह अमोनिया होतो जेवण केल्याच्या नंतर. चौथा आहे आपण श्वास बाहेर टाकतो म्हणजे CO2 टाकतो, तर त्याच्यासोबत काय वॉटर व्हेपर पण आपल्या शरीराच्या बाहेर टाकली जाते. तर हे सुद्धा सर्व काय आहे वेस्ट मटेरियल्स आहेत जे एक्सक्रिएट आपण करतोय. ठीक आहे. तर आता प्लांट्सवर येऊ. आपण इथं झालं प्लांट्स. आता काय माणूस काय करतो आहे की जसं एक मानवाची बॉडी आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्ही थोडक्यात मी सांगतो आहे. यामध्ये आपल्याला जो आहे आपला काय असतो, एक स्टमक असतो आणि हे इथे स्मॉल इंटेस्टाईन असतात आणि हे स्मॉल इंटेस्टाईनच्या आजूबाजूलाच बघा मी त्याला डार्क रंगाने काढत आहे. तर ह्या स्मॉल इंटेस्टाईनच्या बाजूला एक मोठे आतडे असते आणि ते या पद्धतीने त्याचा उत्सर्जन संस्था बाहेर काढली जाते. तर काय की याच्यामध्ये रेक्टम, इथे रेक्टम म्हणतात. रेक्टम मध्ये काय होत असते, रेक्टम मध्ये ती जी विष्ठा आहे, जो फिसेस आहे तो जमा होतो आणि त्या रेक्टमच्या बरे याला एनस म्हणतात, जो मार्ग बाहेर जो टाकतो वेस्ट मटेरियल, हे माणसामध्ये आहे. पण आता प्लांट्स कसे करतात, प्लांट्स उत्सर्जन कसे करतात, तर आपल्याला माहिती आहे की छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत प्लांट्समध्ये, ते आपण पाहूया की प्लांट्स काय करतात. तर तुम्ही पाहिलं असेल गम म्हणजे डिंक. डिंक म्हणतो चिकट पदार्थ. काही प्लांट्स जे आहेत ते आपल्या शरीराच्या बाहेर सोडतात, त्याला गम म्हणता तुम्ही. त्याचे गोंद चिपटवण्यासाठी त्याचा वापर होतो बघा. तर तो सुद्धा काय प्लांट्सचा वेस्ट मटेरियल आहे. त्याच्यानंतर रबर जो आहे, रबर ट्री मधून निघणारा जो एक पांढऱ्या रंगाचा पदार्थ असतो, दुधासारखा दिसतो, तो सुद्धा काय आहे वेस्ट मटेरियल आहे प्लांट्स मधला. कशातला, प्लांट्स मधला तो वेस्ट मटेरियल आहे. त्याच्यानंतर अजून इथे काही उदाहरण दिलेले आहेत. साल्ट आहे, साल्ट पण शरीरात प्लांट्स बाहेर टाकतात. त्याच्यानंतर एक टॅनिन, रेझिन, टॅनिन्स, रेझिन्स असे ह्या वेस्ट मटेरियलचे नाव आहे जे प्लांट्स बाहेर टाकतात. त्याच्यानंतर बघा तुम्ही बघितलं असेल की जे आपल्याकडे जे पानं असतात त्याच्यापर्यंत त्या गोल वड्या बनवतात आणि खातात आणि त्याला धोक्याच्या पाण्याच्या वड्या इकडे आपल्याकडे हा शब्द वापरला जातो. तर बघा तो पान कसा असतो तुम्हाला माहिती आहे चांगले, मोठा पान असतो असं बघा बघा. आणि याच्यामध्ये काय असते, हा सुद्धा वेस्ट मटेरियल बाहेर टाकतो. तर बघा आपण जेव्हा याच्या भाजी वगैरे किंवा काही तयार करतात तर बघा हे गळ्याला जो आहे, आपल्या गळ्याला इचिंग होते याची. गळ्याला खाल्ल्याच्या नंतर गळ्याला आपल्याला या गळ्यामध्ये काहीतरी रुतल्यासारखं गळल्यासारखं वाटतं आणि तोच जो असतो त्याला कॅल्शियम ऑक्सॅलेट, कॅल्शियम ऑक्सॅलेट हा पदार्थ त्याच्यामध्ये असतो आणि तोच पदार्थ आपल्या गळ्यामध्ये काय करतोय, इचिंग करतोय. तर अशा पद्धतीचं जे आहे जे वनस्पती आहेत ते वनस्पती सुद्धा काय करतात, एक्सक्रिएट करतात. मला असं वाटते आज पहिला दिवस होता, आपण 3 मुद्दे या ठिकाणी बघितले आहेत की प्राण्यांमध्ये ग्रोथ होते आणि वाढ आणि विकास हा सतत होत असतो. रिस्पॉन्सिव्ह टू स्टिम्युली, चेतना प्रतिसाद त्यांच्यामध्ये असतो. एखादा साप दिसला की आपण दचकन बाजूला रस्ता करतो. एखादा कुत्रा येत असला आणि आपल्याला माहिती आहे की कुत्रा आपल्याला काहीतरी करेल बा, आपण रस्ता बदलतो आणि तोही रस्ता बदलतो. म्हणजे काय की हे करण्याचं जे लक्षण आहे फक्त सजीवांमध्ये आहे. आणि एक्सक्रिएशन म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मुद्दा मी समजावून सांगितलेला आहे. तर मला असं आशा आहे की हा 3ही मुद्दे जे आहेत पहिल्या पाठातले ते तुम्हाला समजलेले असतील. या ठिकाणी थांबतो. मी सर्व पालकांचा धन्यवाद देतो, विद्यार्थ्यांचा धन्यवाद देतो की माझा हा जो पहिला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही स्वीकार करा आणि याच पद्धतीने मी तुमच्या समोर येणार आहे काही दिवस, जोपर्यंत ड्युटी संपत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर प्रत्यक्ष अध्यापन जे आहे ते वर्गामध्ये होईल. चला, धन्यवाद, नमस्कार.